ही किट आपल्याला भेटलेली आहे आणि याच्यावरती लिहिलं आहे ESA एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल. सो काय फक्त पहिले आपण स्टिकर लावायचे, आफ्टर स्टिकर वगैरे नंतर पासून सिलेक्ट करून घ्यायचे. तर नमस्कार मित्रांनो, मी अंकुर तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे अंकुरचे ब्लॉग्स. तर आपल्या या व्हिडिओचे टायटल आणि थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की ही व्हिडिओ जी आहे ती क्रिकेट, IPL आणि मुंबई आणि LSG मध्ये होणाऱ्या मॅचच्या रिलेटेड आहे. तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला मॅच तर बघायला मिळेलच, पण त्याचसोबत ह्या मॅचमध्ये जी पण काही मी ॲक्टिव्हिटी करणार आहे ती सगळी तुम्हाला पाहायला मिळणार आहे. बेसिकली ही जी मॅच आहे ती एक स्पेशल मॅच आहे. म्हणजे जे डिसेबल्ड लोक आहेत किंवा जे लहान मुलं आहेत किंवा आपण काय म्हणू अंडर प्रिव्हिलेज, म्हणजे ज्यांची कॅपॅसिटी वगैरे नाही आहे, काही अपंग आहेत, अशा मुलांना NGOजतर्फे मदत होत असते. आणि रिलायन्स फाउंडेशनतर्फे अशा जवळजवळ 20 ते 21 हजार मुलांना एक मॅच, IPLची एक मॅच स्टेडियममधून फ्रीमध्ये पाहायला मिळते. तर तीच ही मॅच असणार आहे आणि त्या मॅचचा आपण देखील साक्षीदार असणार. खूप मोठी गोष्ट आहे, कारण की रिलायन्समध्ये लाखो करोडो लोक काम करत असतात आणि त्यातले फक्त जवळजवळ 550 लोकांना इथे ही मॅच पाहण्याचा एक काय म्हणू आपण मौका, चान्स भेटतो, सुवर्णसंधी मिळते आणि त्याच्यामधले लकी आपण ठरलेलो आहोत यावर्षी. सो इट्स अ ग्रेट थिंग आणि त्याच रिलेटेड मग ही सगळी व्हिडिओ असणार आहे. तर लकीली आपण या मॅचचे व्हॉलेंटियर आहोत आणि म्हणजे आपण पापासोबत थोडंफार पुण्य पण करणार आहोत आणि व्हॉलेंटिअरिंग करतोय. तर रिलायन्स फाउंडेशनतर्फे आपल्याला एक छोटीशी भेट म्हणजे फुल ना फुलाची पाकळी म्हणून एक किट भेटलेली आहे, जी बेसिकली आपल्याला मॅचच्या दिवशी सुद्धा वापरायची, म्हणजे त्यातल्या वस्तू ज्या आहेत त्या वापरायच्या आहेत. तर आता तुम्हाला दाखवतो की किटमध्ये आपल्याला काय काय मिळालेलं आहे. तो मित्रांनो, हे बघा, ही जी आहे ही किट आपल्याला भेटलेली आहे आणि याच्यावरती लिहिलं आहे ESA एज्युकेशन अँड स्पोर्ट्स फॉर ऑल. तर बघूया याच्यामध्ये आपल्याला काय काय भेटलेलं आहे. सर्वात पहिले तर हे एक पॅकेट आहे, याच्यामध्ये आता एन्व्हलप आहे, याच्यामध्ये काय मिळतं आपण बघूया. सो याच्यावरती लिहिलेलं आहे कोणती बस आहे, आपल्याला स्टेडियममध्ये जायचं आहे. म्हणजे बेसिकली आपल्याला चिल्ड्रन्सना बसमध्ये घेऊन जायचं आहे, त्यांच्या पिकअप पॉईंट म्हणजे त्यांच्या NGOपासून ते आपल्याला स्टेडियमपर्यंत. त्याच्यासाठी बस नंबर दिलेला आहे, नंतर एंट्री कुठल्या गेटने होणार आहे आपली आणि एक्झिट गेट कोणता असणार आहे. सो आता बघूया याच्यामध्ये काय काय भेटतं आपल्याला. स्टॅपल केलेलं आहे. ओके, सगळ्यात पहिले तर हे आहेत तिकीट्स. बघा, लोकांना इथे एक तिकीट मिळायला मुश्किल असते, आपल्याकडे डायरेक्ट तिकीटाचं बंडल आहे. बट आपण यातलं एकही कोणाला देऊ शकत नाही किंवा स्वतः वापरू शकत नाही. एक जरी गेला तर मग तर हे तिकीट्स आहेत आणि आय थिंक हे स्टुडंट्सचे आहेत सगळे. सो इथं बस नंबर लिहिला आहे आणि काउंट आहे 41, म्हणजे माझ्याकडे टोटल 41 स्टुडंट्स असणार आहेत. आणि आपल्याला मिळालेलं आहे पॅव्हिलियन, विजय मर्चंट पॅव्हिलियन आहे. विजय मर्चंट म्हणजे साईड स्क्रीनच्या इथून मस्तपैकी आपल्याला पूर्ण मॅच पाहायला मिळणार आहे, मरीन ड्राईव्हची हवा खात. आता बघूया दुसरं काय आहे. क्या निकला. हो, तर हे सगळे ID कार्डचे स्लॅब्स आहेत. आता हे किती आहेत आपल्याला काउंट करावे लागतील. बघूया, तर हे सगळे ID कार्डचे स्लॅब्स आहेत. MI ESA स्पेशल मॅचसाठी स्पेशल स्लॅब्स आहेत. हे सर्व आपल्याला त्या मुलांना द्यायचे आहेत. आता त्याच्यानंतर अजून काय आहे, पेन्स आहेत, जेल पेन्स, ID कार्ड आणि हे सगळं फिल करण्यासाठी. त्याच्यानंतर इकडे आहे ID कार्ड्स, प्रत्येकाचं नाव इथे आपण लिहिणार आणि बाकी नंबर्स वगैरे. सो हे सगळं मॅचच्या दिवशी सकाळी आपल्याला भरायचं आहे या कार्ड्समध्ये आणि त्याचे होल्डर्स आहेत, याचे पण काउंट आपल्याला द्यायचं आहे. त्याच्यानंतर आहेत हँड स्ट्रिप म्हणजे रिस्ट स्ट्रिप्स, जे रिस्टला बांधून आपल्याला त्या मुलांना
एंट्री मिळेल बेसिकली स्टेडियममध्ये. सो आता त्याचं काउंट बघायला लागलं आपल्याला आणि त्याचसोबत आपल्याला स्टेप्स आहेत. सो ओव्हरऑल हे सगळं मुलांना आपल्याला द्यायच्या गोष्टी म्हणजे स्लॅब जेणेकरून मुलांची आणि त्यांच्यासोबत आपलीसुद्धा स्टेडियममध्ये एंट्री असेल. आता हे सगळं आपण बघूया. नंतर आपण काय भेटते आपण बघूया याच्यामध्ये. वाव, मग आपल्याला मिळालेले एक मस्तपैकी टी शर्ट आपण ओपन करूया. हे टी शर्ट स्पेशल त्या मॅचसाठी टी शर्ट आहे. ESA व्हॉलेंटियर, तुमचा भाऊ आहे ESA व्हॉलेंटियर. चला अजून काय भेटते बघूया. सोबत आहे मोठी गोष्ट काहीतरी बाहेर येते. अरे फर्स्ट एड किट टंग स्लिप झाली जरा बोललो असताना. तर हे फर्स्ट एड किट त्याच्यामध्ये बऱ्याचशा मेडिकल गोष्टी ज्या आहेत म्हणजे एक प्रकार छोटासा दवाखाना घेऊन आपण फिरणार आहोत. काय बघूया याच्यात. उलटीच्या पिशव्या कैची, वेगवेगळ्या गोळ्या, त्याच्या डेटॉलचे हे आपले काय म्हणू आपण बँडेज, त्याच्यानंतर विस्पर पॅड्स आहेत, त्याच्यानंतर बँडेज आणि टेप वगैरे आहे. ORS सुद्धा आहे. गरमीचे दिवस आहेत त्याच्यामुळे नक्कीच थकवा वगैरे जाणू शकतो, त्यासाठी इलेक्ट्रोल वगैरे आहे. आणि स्प्रेसुद्धा आहे, सॅव्हलॉन आहे. म्हणजे ओव्हरऑल मेडिकल हेल्प जी आहे ती इन्स्टंट मिळू शकते कुठल्याही स्टुडंटला किंवा कोणालाही. जर काही त्रास वगैरे झाला तर तात्पुरती रिकव्हरी होऊ शकते. त्यासाठी हे किट आहे जे आपल्याला कॅरी करायचं आहे मॅच डेला म्हणजेच परवा. आणि दुसरं अजून काय आपण बघूया. हो त्याच्यामध्ये कॅपसुद्धा आहे. वाव, ती काहीशी अशी दिसते. कशी दिसते, कसं दिसतोय हिरो दिसतोय तुमचा हो. कसं पण दिसत. त्याच्यानंतर अरे वा, ये मैंने एक्सपेक्ट नहीं किया था. पॉवर बँक 10,000 mAh ची पॉवर बँक आपल्याला भेटलेली आहे. रिकनेक्ट आय गेस रिलायन्सचीच आहे. बट काय हरकत नाही, आपल्याला 10,000 mAh ची पॉवर बँक भेटलेली आहे. म्हणजे पूर्ण दिवसभर आपले मोबाईल्स चार्ज राहतील. अजून काय आहे, क्या निकला. ओके, बाकी हे तर स्टिकर आहेत जे आपल्याला बसला लावून ठेवायचे जेणेकरून आपल्याला आपली बस जी आहे रिस्पेक्टिव्ह बस जी आहे ती आयडेंटिफाय होईल. कारण की मॅचला जर तुम्ही गेला असाल तर तुम्हाला माहिती असेल, नसेल गेला तर मी सांगतो, जेव्हा पण मॅच संपते तेव्हा त्या ठिकाणी इतका क्राऊड असतो की जशी जत्रेमध्ये पब्लिक हरवते तशी मुलं हरवू शकतात. त्यामुळे रिस्पेक्टिव्ह बसकडे प्रत्येक मुलगा सेफफुली पोचला पाहिजे आणि त्याला ती बस आयडेंटिफाय झाली पाहिजे. आपल्याला देखील ती बस आयडेंटिफाय झाली पाहिजे गर्दीमध्ये. त्यासाठी स्टिकर आहे आणि फ्लॅग कार्ड्स आहे. आपली 190ची बस आहे. सो दॅट्स इट ऑल. एवढं सगळं याच्यामध्ये आहे. आणि बघूया आता, आज तर आम्हाला हे सगळं मिळाले. उद्या परत आम्हाला जायचं आहे वानखेडे स्टेडियमला. सगळ्या स्टेडियमची पाहणी करायची, कोण कुठे कसं काय सगळं बसेल वगैरे. आणि त्याच्यानंतर परवा आहे आपला मॅच डे. सो आपल्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. 3 दिवसाचा अपडेट तुम्हाला भेटून जाईल. व्हिडिओ आवडली तर व्हिडिओ लाईक करा, शेअर करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोचवा. आणि आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर आता भेटूया उद्याच्या दिवसामध्ये थेट वानखेडेमध्ये. तर मित्रांनो, काल तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आपण चाललेलो आहोत आता वानखेडेला. म्हणजे मॅच तर आहे उद्या आणि व्हॉलंटियर्सला स्पेशली आदल्या दिवशी म्हणजे आजसुद्धा बोलवलेला आहे. सो हा विनीत, चोर वाटतो, चोर आहे पार्थ
आणि आपली मागंसुद्धा मंडळी बसलेली आहे, जेव्हा इथं दिसत असेल तर आपण चालू खेळ आता वानखेडला. ॲक्च्युली आम्हाला 10 वाजता पोचायचं होतं, बट आता झालं आहे थोडंसं उशीर, 9:30 इथंच वाजले ठाण्यामध्ये. आता जाऊया, बघूया पूर्ण त्या स्टेडियमची आणि जी प्रोसेस आहे तिची ब्रीफिंग आज आम्हाला भेटणार आहे. सो ह्या व्हिडिओवरती कंटिन्यू राहा, पुढे तुम्हाला सगळं पाहायला भेटेलच आणि व्हिडिओ एन्जॉय करा. सो गाईज आता आम्ही पोचलो वानखेडेच्या बाहेर आणि आता वाजलेले आहेत 11. आम्हाला ॲक्च्युली पोचायचं होतं 10 वाजता. आम्ही कंप्लीट 1 तास लेट आहोत. हा आहे गेट नंबर 7. आपल्याला जायचं पुढच्या गेटनी. आणि बघा हे सगळं यांच्यामुळे लेट झालं आहे. हो फायनली गाईज आता आपण पोचलेलो होते वानखेडे स्टेडियमला आणि आज पूर्ण खाली आहे स्टेडियम आणि उद्या याच ठिकाणी पाय ठेवायला पण जागा नसेल. आता आम्ही 4-5 जणच लेट झालो आहे. बघा सतीश, सौरभ, पार्थ, विनीत, संजू आणि तुमचा लाडका अंकुर. लेट्स गो. आता आपल्याला जायचे 16 नंबरच्या गेटने वरती आणि मग आता आपल्याला जायचं 16 नंबर गेटनी वरती. आता बघूया पुढे कुठे जायचं काय. Touch base with them. A couple of them may get changed. Don't panic that my NGO volunteer is not changed. Please come back to us and we will give. हर लेवल में ब्लॉक्स लिखे हुए हैं. अगर आप देखेंगे तो A, B, C, D, E, F, G, H डिपेंडिंग ऑन किस जहाँ पर है तो आपको ब्लॉक्स मिलेंगे. आपकी सहूलियत के लिए हमने क्या किया है कि हर ब्लॉक पे एक सिक्योरिटी ऑफिसर रहेगा जो कि आपका फ्रेंड फिलोसफर गाइड रहेगा उस दरमियान के लिए जब आप यहाँ पर बैठे हैं. और सबसे ज्यादा प्रॉब्लम्स तब होती है जब बच्चे आ जाते हैं 12:30 बजे तक यहाँ पर पहुंच जाते हैं. 3:30 बजे मैच ने शुरू होना है और बहुत गर्मी होती है, स्पेशली सुनील गावस्कर स्टैंड और इधर पे जहां पर कोई छत नहीं है और एकदम आपके ऊपर धूप आ रही है. इसलिए कैप पहनकर आएंगे. दैट इज वन थिंग. पानी आपको अच्छी मात्रा में मिलेगा, कोई प्रॉब्लम नहीं है. ज्यादातर हम अलाउ नहीं करते हैं बॉटल्स के लिए, लेकिन पानी यहाँ पर पर्याप्त है. नंबर 1 तो इसलिए आपने देख रहे हैं कि जो प्रॉब्लम हो सकती है यहाँ पर, जो कि डिहाइड्रेशन और फटीग होने के बहुत चांसेस है, उसको प्रिवेंट करना हमने पानी पिला के. दैट इज वन थिंग. नेक्स्ट, आपका एंट्री और एग्जिट गेट्स अलग होने की संभावना है. इनफैक्ट बहुत ज्यादा संभावना है. सचिन तेंदुलकर स्टैंड में जितने भी लोग आ रहे हैं बस वॉलंटियर्स, आप गेट नंबर 4 से एंटर कर रहे हैं और गेट नंबर 3 से आपकी वापसी है. अभी यहाँ पर बैठ तो आपको समझ नहीं आएगा क्योंकि ये भूल भुलैया आपको इमीडिएटली समझ नहीं आता है. हम इतने दिनों से काम कर रहे हैं फिर भी हम लॉस्ट हो जाते हैं. इसलिए उसके लिए हमने क्या किया है, द मोमेंट वी फिनिश दिस ब्रीफिंग हियर, ऑल ऑफ यू विल प्लीज गो टू योर स्टैंड. हर स्टैंड में हमारे जो सिक्योरिटी अफसर हर ब्लॉक पे, हम उस ब्लॉक के अफसर आपके साथ डिटेल करेंगे जो कि आपको लेके जाएंगे कहां से आप आएंगे, कहां एग्जैक्टली आप बैठेंगे और कहां से आपने वापस जाना है. इंपॉर्टेंट ये है एग्जिट जो है वो सबसे ज्यादा इंपॉर्टेंट होने वाला है क्योंकि ये स्टेडियम बहुत ही कंस्ट्रिक्टेड और छोटा है. बाहर निकलते ही अगर हम लोगों ने नीचे पहुंच गए हैं कॉन्कोर्स में और वहां से हम स्टेडियम के गेट की तरफ जाएंगे तो बहुत संभावना है वहां पर स्टैम्पीड की. तो इसलिए द प्रिवेंशन इज बेटर देन क्योर. हमें किसी भी हालत में स्टैंड नहीं छोड़ना है जब तक हमारा बस नंबर अलॉट बोला नहीं जाता है. ये तो गांठ बांध के रख दिए सबने. प्लीज फॉर गॉड सेक, कोई जल्दी नहीं पहुंच सकता कि भाई मैं पहले निकल जाता हूँ, निकल जाऊंगा यहाँ से बाहर निकल के मैंने ड्राइवर से कॉन्टैक्ट किया हुआ है. ये हो ही नहीं सकता. इट इज नॉट पॉसिबल. इट इज जस्ट पॉसिबल दैट यू ऑल स्टिक टू योर टाइम. द बस आर गोइंग टू कम एज पर दी बस नंबर. यू हैव टू गो टू दैट पर्टिकुलर प्लेस. वहीं पर बस आएगी. अगर आप इधर उधर हो गए तो आप हम सबके लिए समस्या बनने वाले हैं. सो दैट इज माई very fervent request to everybody. Please make sure that you control the kids. Of course, बच्चे हैं, उछलते रहे, बाहर जाना चाहते हैं, इम्पेशेंट हो रहे हैं, स्पेशली जब मैच खत्म हो जाता है. पर हमारी जिम्मेवारी वहीं पर शुरू हो रही है कि हमने इंश्योर करना है कि जब तक वो सिक्योरिटी ऑफिसर्स वहां खड़े हैं हम आपके साथ हैं और हमें पूरा मालूम. इसलिए प्लीज हैव फेथ ऑन अस. हम कब बोल रहे हैं कब जाना है और कब नहीं जाना है.
सो गाईज आता आम्ही आहोत वानखेडेमध्ये. आता ब्रीफिंग वगैरे झाली आणि आता आम्ही आमचा जो स्टँड आहे जो आम्हाला अलोकेट झालेला आहे त्या तिकडे आलो विजय मर्चंट स्टँडमध्ये. सो मी रोहित दिवस आम्ही सांताक्रूज डेपोमधले होतो. आम्हाला या ठिकाणी बसवलं आहे. जे सचिन इंटरनेट पॅव्हलियनवाले आहेत ते तिकडे असतील. म्हणजे असं प्रत्येकाला जो स्टँड अलोकेट आहे सगळेजण तिकडे जाऊन बसलेले आहेत. आणि त्याच्यानंतर मग आता इथे पण ह्या स्टँडची ब्रीफिंग होईल. म्हणजे कुठल्या स्टुडंट्सला आपल्याला जे अलोकेट स्टुडंट्स आहेत त्यांना कसं त्यांच्या प्लेसेसवरती आपण प्लेस करायचं आहे, बसवायचं आहे. त्यानंतर कुठल्या गेटने त्यांना इन करायचं आहे, कुठल्या गेटने आउट करायचं आहे, सगळे जी ब्रीफिंग जे असेल किंवा डिटेल असेल ते ते आम्हाला दिले जाईल. सिक्युरिटी पर्सन्स आहे तिकडे, डेडिकेटेड सिक्युरिटी पर्सन्स आहेत. तर त्यांच्याकडून आम्हाला भेटेल आणि नंतर मग जेवण वगैरे करून पुन्हा अजून का असेल तर थांबवू, नाही तर मग घरी जाऊ. आणि उद्या सकाळी मॅच डे, बिग डे फॉर अस. आणि तुम्ही जर व्हिडिओ बघताय तर तुमच्यासाठी सुद्धा प्रयत्न करू रोहित शर्मासोबत फोटो काढायला. पण आमचं झालं आहे, खायला बसवलं आहे घरी 10 नंबर आम्ही झाला. ओके चलो अभी प्रॅक्टिस भी चालू हो रही इधर. अच्छा जम्मू काश्मीर. तर मित्रांनो आज ती ब्रीफिंग आणि आम्ही जेवण वगैरे केलं आहे आणि आता थांबलो होतो थोडा. सो इथे प्लेयर्स पण आले बघा. लकीली LSG टीम प्रॅक्टिस करते तिकडे, आपली MIची टीम प्रॅक्टिस करते. सो थोडा वेळ आता थांबू आणि मग हे बघा हे LSGची टीम आहे, मागे MIची टीम आहे. ब्रीफिंग वगैरे झालेली आहे आता आणि आम्ही जेवण वगैरे करून आता आलो परत स्टेडियममध्ये. तर बघितलं तर सगळे प्लेयर जे आहेत LSG MI सगळे प्लेयर्स इकडे प्रॅक्टिसला आले. सो आता थोड्या वेळानं बघूया, थोडं एंटरटेन करून घेऊया अँड देन घरी जाऊया. कारण सकाळी उठून परत आपल्याला जायचं आहे व्हॉलेंटिअरिंगसाठी आणि बघूया. तर आजच्यासाठी एवढंच आहे. आता पुढेचा जो ब्लॉग आहे तो मेन असणार आहे. त्यामुळे व्हिडिओवरती कंटिन्यू राहा, लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग मित्रांनो इट्स फायनली मॅच डे मुंबई वर्सेस LSG आणि तुमचा भाव झालेला आहे रेडी मस्तपैकी आणि माझ्या शोल्डरवरती बॅग. सो आपलं सगळं सामान वगैरे घेऊन आपण निघालो आता सांताक्रूज डेपोमध्ये. तिथून आपल्याला पुढे पिक करायचं आहे चिल्ड्रन्सला आणि त्यांना घेऊन जायचं आहे मग वानखेडेला. सो हा आपला रूट आहे आणि त्याच्यामध्ये काही छोट्या मोठ्या ॲक्टिव्हिटीज आहेत. सो सगळं तुम्हाला मी दाखवणार आहे. त्यासाठी व्हिडिओवरती कंटिन्यू राहा. मॅच खूप इंटरेस्टिंग होणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत बघा. लाईक करा, शेअर करा आणि आपल्याला सबस्क्राईब करायला विसरू नका. सॉरी. सो आता मी पण वाट बघतोय बघा. केले मी उबर बुक डायरेक्ट माझा पिकअप पॉईंट टू डेस्टिनेशन पॉईंट म्हणजे डेपोपर्यंत. आता येते मस्तपैकी जाऊया. मित्रांनो फायनली आता मी पोचलो आहे ते माझ्या बस डेपोमध्ये, सांताक्रूज बस डेपो. माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल. सो इथूनच आपल्याला बस जी आहे ती घेऊन पिकअप पॉईंटला यायचं आहे. पिकअप पॉईंट आहे माझा अंधेरीमध्ये. तिथून आपल्याला NGOचे चिल्ड्रन्स जे आहेत त्यांना पिक करायचे आणि मग जायचं डायरेक्टली वानखेडेला. सो आता आम्ही सगळ्यांना आम्हाला बोलवलं आहे 7:30ला लवकरच आणि अराऊंड मी 7:30च्या आसपास पोचलेलो आहे. मागेसुद्धा आता मुलगा गेला. सो आपल्यासारखे असेच बरेच जणं जवळजवळ 10 ते 12 लोक या डेपोमध्ये आहेत. प्रत्येकाला एक एक बस आहे. ही अशी बेस्टची बस आहे, नॉन AC बस. जे आपल्याला डेकोरेट करायचं. डेकोरेट मीन्स जो आपल्याला नंबर दिलेला आहे तो बसला लावायचा आहे. 190 नंबरची बस माझी आहे. सो तो स्टिकर लावायचा आहे. एक प्लाकार्ड आहे माझ्याकडे आणि एक NGO व्हॉलेंटिअरकडे असणार आहे. सो ती बस घेऊन आपल्याला जायचं आहे वानखेडेला. पहिले अंधेरी आणि तिथून मग वानखेडेला. सो आता जाऊया. आपल्यासोबतचे जे आणखीन व्हॉलेंटिअर्स आहेत त्यांना भेटूया आणि त्यानंतर फूड कार्ट्स वगैरे आहेत. सो फूड्स वगैरे ते सुद्धा आपल्या बसमध्ये भरायचं आहे. सो त्यासाठी लवकर बोलवलं आहे. तर इथून जाऊया आतमध्ये आणि आपल्यासारख्या आणखीन व्हॉलेंटिअर्सला मित्रांना भेटूया. टिक मार्क कर यार, किस को हमने दे दिया. सो काय आता पहिले आम्हाला स्टिकर लावायचे अँड आफ्टर स्टिकर वगैरे नंतर बस वगैरे सिलेक्ट करून घ्यायचे. गाडी नंबरचा फोटो काढून ठेवायचे आपण. हां गाडी नंबर. हो गाईज हा बघा, हा फूड ट्रक ज्याच्यामध्ये ब्रेकफास्ट अँड वॉटर बॉटल्स अँड ऑल सगळं जे आहे ते याच्या आतमध्ये.
आणि आता हे सगळं अनलोड करून आपल्याला एक एक बसमध्ये बऱ्याच सगळे बसेस जे आहेत ते लाईनमध्ये लागलेत आणि इकडे आपले व्हॉलेंटियर्स आहेत. सो प्रत्येक त्याच्या बसमध्ये फूड्स अँड ऑल टाकणार आहे. बस आलेली नाही, स्टिकर्स लावायचे आहेत, काम बाकी आहे. बघूया अजून जसं आपल्याला जे जे काम अलोकेट केलं आहे ते करून मग डायरेक्टली निघायचं आपल्या पिकअप पॉईंटला. ते छोटे बॉक्स ह्याच्यात एक मिक्स होते ते उभा ठेवा सो काय आता आम्ही निघालेलो आहोत डायरेक्ट वानखेडेला आणि मला एक बस दिलेली आहे. अख्खी बस आपलीच आहे. आता टोटल 37 स्टुडंट होम करणार आहेत म्हणजे बसणार आहेत आणि त्यांना घेऊन आपण जाणार आहोत डायरेक्ट वानखेडेला. गुड थिंग आणि खूप चांगली गोष्ट आहे. सो आय एम फिलिंग व्हेरी व्हेरी ग्रेट आणि खूप छान वाटतंय. मी काहीतरी चांगलंच काम करतोय. आता जातोय अंधेरीला. तिथून 37 स्टुडंट्स विथ 3 NGO व्हॉलंटियर्स
गाइस ये वही आदमी है जो लोगों को फेमस करता है। ये नहीं, ये देखो, ये जो एक झटके में लोगों की किस्मत बनाता है, लोगों को नहीं सिर्फ लड़कियों की। बोलो अभी इसके साथ क्या किया जाए? ये लड़के और लड़कियों में भेदभाव करता है, क्या करे इसके साथ? बॅटिंग चालू आहे आणि मी थोडा बाहेर आलो आहे. कारवारे पॅव्हिलियन त्याच्या बाहेर इथे मागे आहे पॅव्हिलियन दोघांचा, इकडे LSG इकडे मुंबईचा. आणि इकडे फोटो वगैरे काढायला खूप भारी आहे आणि इकडे VIP लॉन्च आहे वरती. तर आता आम्ही आलो आहे मस्त, मी आणि संजू आम्ही दोघं फोटो काढतो. इकडे समोर एक फर्स्ट एड किट होता, सो ॲक्च्युली मी इलेक्ट्रॉल घ्यायचं होतं, बट इथे आलो आणि आम्ही फोटो वगैरे काढण्यापासून राहिलो नाही. आणि मी इथे एक T-शर्टसुद्धा घेतली MIची कस्टमाइज, जी अराऊंड मला 1100 मिळाली. इकडे मागे त्यांनी स्टॉल टाकला आहे, सो इथून मी एक आठवण म्हणून. अँड आय मीन आय होप यू ऑल्सो be on the video, like, share and subscribe to my channel.
सातला मॅच संपलेली आणि आता वाजले 10 वाजता स्टेडियमवरून आम्ही निघालो आहे. खूपच लेट झाला आहे. प्रत्येक बस निघायला टाईम होतो. फायनली 189ला फॉलो करत करत आपल्या पिकअप पॉईंटला म्हणजे ड्रॉप पॉईंटला आपल्याला जायचं आहे. पूर्ण इथून चालू पूर्ण इथून त्यांना घेऊन जवळजवळ 2 तास तर लागतील अंतरीला जायला. फायनली मित्रांनो आता मी आलेलो आहे घरी. आता वाजले रात्रीचे 12:30 आणि सर्व मुलांना त्यांच्या बेस्ट लोकेशनला सोडून मी आलो आहे घरी फायनली. आणि दिवस पण आता चांगला होता. आपण मुंबई इंडियन्स वर्सेस LAची मॅच पाहिली आणि खूप सुपर आणि चांगलीशी मॅच झाली. आणि मुंबई इंडियन्स आपली जी लाडकी टीम आहे ती ही मॅच जिंकलेली आहे. सो स्वीट मेमरीज घेऊन आपण आपल्या घरी आलेलो. सर्व मुलांना त्यांच्या घरी सोडून थोडा हेक्टिक होता बट इट वॉज गुड. आणि मुंबई इंडियन्सची मॅच फ्रीमध्ये ती पण वानखेड्यातून आपल्याला पाहायला मिळाली. आणखीन चांगली गोष्ट काय असेल तर दिवस पण संपलेला आहे. त्याचबरोबर मी आपली आजची ही व्हिडिओसुद्धा संपवतो आहे. व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.